नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लवड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय येत्या 90 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 90 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की त्या 90 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या स्थितीचा येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग येत्या 90 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार, या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर। बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर मध्यंतरी अमेरिकेतील उत्पादन घटलं 26 लाख टनांनी असा अंदाज आला। त्यानंतर जागतिक सोयाबीन उत्पादनात 29 लाख टनांनी घट झाली। यामुळे सेंटिमेंट बदललं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढायला लागला। पण एक गोष्ट लक्षात घेतली का की ही असणारी घट अत्यंत कमी आहे, याचा परिणाम 4-8 दिवस होईल, पण याचा परिणाम जास्त काळ टिकणार नाही, कारण मागणीपेक्षा सोयाबीनचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। याच्यामुळं आपल्याला नजीकच्या भविष्यात सोडून द्या, पण येत्या 90 दिवसात सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव $11 प्रति बुशेलच्या वर जाऊ शकत नाही। आणि जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला $12 प्रति बुशेलपर्यंत जाताना दिसणार नाही, तोपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 100% 4,000 पर्यंत पोहोचू शकत नाही। याचा अर्थ येत्या 90 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 100% आपल्याला 4,500 पर्यंत जाताना दिसणार नाही। विक्रीचा विचार करत असाल तर माझ्यापाशी असतो स्पष्ट सल्ला। माझा सल्ला आहे, हमी भावावरती विक्री होत असेल करून टाका, होतच नसेल खुल्याच बाजारात विकायचे तर 8 दिवसांना 15 दिवसांना 20 दिवसांना विकण्यापेक्षा 50-100ची तेजी दिसली तर विक्री करून टाका, ओरिजिनल पावती घ्या। जर भावांतर योजना लागू केली तर तिथं फायदा होईल, अन्यथा भविष्यात काय भाव वाढणार नाही। मग आजच पैसा आपण मोकळा करून इतर ठिकाणी गुंतवला तर आपला फायदा तरी होईल, विचार करून बघा। तर हा संपूर्ण व्हिडिओ ज्यात मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की येत्या 90 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 4,500 पार 100% होणार नाही। आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.